नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबईतील कोस्टल रोड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण कोस्टल रोडवर करण्यात आलेल्या पॅचवर्कची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतलेली आहे, पीएमओने घेतली आहे. तर नव्या कोस्टल रोडची अवस्था अशी का झाली अशी विचारणा पीएमओ कडून करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. तर पॅचवर्क व्हिडिओ पाहून पीएमओ कडून याची दखल घेण्यात आली आहे. प्रधान सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर नव्या कोस्टल रोडची अवस्था अशी का झाली अशी विचारणा पीएमओने केल्याची माहिती आहे. कोस्टल रोडवरील खड्डे डांबरानं बुजवल्याची घटना समोर आली होती आणि कोस्टल रोडचा पॅचवर्कचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पीएमओने याची दखल घेतलेली आहे. कोस्टल रोड जो मुंबईमध्ये आहे त्याच्यावर झालेल्या पॅचवर्कची दखल पीएमओने घेतली आहे. तर बीएमसीने याच्यावर काय उत्तर दिलेलं आहे ट्विटरवरून तेही आपण बघूयात. हाजी अली इथल्या पुलाच्या या ठिकाणी एक जे पॅच वर्क होतं त्याची दखल घेण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याची दखल घेण्यात आली आहे आणि त्याच्यानंतर पीएमओने याची दखल घेऊन विचारणा केल्यानंतर बीएमसीने काय उत्तर दिलं आहे तेही आपण बघत आहोत. मुंबई पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. हाजी अली इथल्या पुलाच्या उत्तरेकडील कॅरेजवरील डांबरीकरणाचं काम मान्सून पूर्व कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यानंतरच्या दिवसात झालेल्या कामाच्या सांध्यांमधील काही भाग वेगळे झाले होते. पुढील नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये डांबर वापरून याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. सध्या हे पॅचेस बुजवण्याचं काम सुरू आहे आणि नवीन डांबरी थर लावला जाईल. त्यानुसार कामाचं नियोजन केलं जात आहे असं बीएमसीने सांगितलंय. याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, काय सांगाल? मुंबईमधील कोस्टल रोडवर जे पॅचवर्क झालं होतं त्याच्यावर टीका टिप्पणी करताना नाराजी मुंबईकर व्यक्त करत होते. आता पीएमओने सुद्धा याची दखल घेतल्याचं दिसतंय. अगदी खरे. मुंबईतला एक आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणून आपण जगभराला हा कोस्टल रोड दाखवतोय. त्यातल्या अनेक गोष्टी खरंच या वाखाणण्यासारख्या जरी असल्या तरी त्याच्या दर्जावर मात्र अगदी पहिल्या दिवसांपासून चर्चा सुरू होती. कारण आपणच गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये हे जे पॅचवर्क आहे ज्याच्यावर आज पीएमओने प्रश्न उपस्थित केलेला आहे, हे पॅचवर्क आपणच गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये दाखवलेलं होतं. महिनाच झाला होता. कोस्टल रोड म्हणजे नरिमन पॉइंट पासून ते सीलिंकला जोडणारा जो वरचा रस्ता आहे, जो हाजी अलीच्या जवळचा सगळ्यात उंच रस्ता आहे, त्या उंच रस्त्याला अशा पद्धतीनं खड्डे पडलेले होते आणि ते खड्डे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बुजवले जात होते. परंतु त्यामुळे रस्ता हा खडबडीत झालेला होता आणि त्या रस्त्यावर असे पॅचेस जे होते ते दिसून येत होते. आपण स्वतः म्हणजे मी स्वतः रिपोर्टिंग केलेलं आहे. त्या ठिकाणी 80 खड्ड्यांचे पॅचेसेस आपण दाखवलेले होते की 80 पॅचेस त्या रस्त्यांमध्ये पडलेले होते. साधारणतः 3 किलोमीटरचाच परिसर आहे ज्याच्यावर हे 80 खड्डे पडल्याचं आपण त्यावेळेला दाखवलेलं होतं. त्याही वेळेला आपण दर्जावर आक्षेप घेतलेला होता. आता मुंबई महानगरपालिकेचं जे उत्तर आहे ते सारवासारव करणार आहे, कारण या घटनेला सुद्धा वर्ष होऊन गेलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई नगरपालिकेनं दिलेलं उत्तर हे थातूर मातूर आहे असंच आपल्याला या ठिकाणी निश्चितच. प्रणाली, एकूणच ज्या पद्धतीनं थातूर मातूर काम केलं त्याच्यावर त्याच पद्धतीनं उत्तर सुद्धा दिलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि न्यूज 18 लोकमतनं याविषयीची बातमी दाखवलेली होती, त्याची दखल आता पीएमओने घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे पुढे बीएमसी आता काही सुधारणा करते का ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.